विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. मी तुम्हाला सांगू का, ऑर्गॅनिक रिएक्शन्स भीती वाटते ना, तर माझं एक वाक्य आहे का महत्वाचं, की फिनॉल हा असा पॉइंट आहे ऑर्गॅनिक मधला, की त्याच्यामध्ये सगळ्या रिएक्शन्स या फिनॉलच्या असतात. म्हणजे काय सांगतो. आता अल्कोहोल, मग त्यात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आलं. कंडिशन्स बदलल्या सगळ्या. अल्किल हॅलाइडमध्ये पुन्हा तेच आलं प्रायमरी. अमाईनमध्ये पण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आहे. पण फिनॉलच्या रिएक्शन ह्या सगळ्या फिनॉलच्याच आहेत. आणि कुठलाही पेपर जर घेतला त्यात फिनॉलची रिएक्शन असतेच. इथर थोडंसं वेगळं आहे. सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल. पण फिनॉल इम्पोर्टंट आहे. पण मी तुम्हाला ना आय-एम-पी क्वेशन देत असताना पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत देणार आहे. माझा जरा हेतू वेगळा आहे. माझा हेतू असा आहे, की टेक्स्टबुकला इम्पोर्टन्स द्या. आय-एम-पी क्वेशनचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना, तुमचे पी-वाय-क्यूज साठी त्याची पण तयारी होईल. मी तुम्हाला सांगू का? व्यवस्थित लक्ष द्या. जो पहिला पॉइंट आपल्याला करायचे ते हे 3 पॉइंट आहेत. डेफिनेशन, क्लासिफिकेशन. ओके. डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन आणि इथं मला लिहायचं होतं आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर. हे तर खूप इम्पोर्टंट आहे. पण डेफिनेशन कोणाच्या? मी तुम्हाला सांगतो. आता हे हायड्रोकार्बन आहे. ओके. एच, एच, एच आणि एच. चला या हायड्रोकार्बन मधल्या एका हायड्रोजनला मी जर OH ग्रुपनं सबस्टिट्यूट केलं तर तयार काय झालं? अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल हे डेरिव्हेटिव्ह कुणाचे आहेत? हायड्रोकार्बन. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन in which one or more hydrogen atom are substituted by dash OH group is known as alcohol. सोपी डेफिनेशन आहे अल्कोहोलची. आता फिनॉल म्हणजे काय? ठीक आहे, ते बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह म्हणूया आपण. इन which one or more hydrogen atom is substituted by OH group. झाली फिनॉलची डेफिनेशन. बरं, मी इथरच्या खूप डेफिनेशन्स आहेत बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? आता हे अल्कोहोल आहे. बरोबर आहे. ROH कोण आहे? अल्कोहोल. मला जर मी समजून घ्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो. इथं जर मी अल्किल ग्रुप घेतला तर? झालं की नाही? इथर तयार झालं की नाही? म्हणजे अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल आहे. ओके. समजा मी हायड्रोकार्बन घेतोय RH ह्याच्यासारखं आणि ह्याला मी जर अल्कॉक्सी ग्रुप घेतला. इथर्स आर अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ काय सांगा? अल्कोहोल. पण समजा मी वॉटर घेतलं H2O वॉटर. तर हे दोन्हीही हायड्रोजनला जर मी अल्किल ग्रुप सेम ऑर डिफरंट अल्किल किंवा अरिल असतील, तर इथर तयार झालं की नाही? मग इथर्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ वॉटर पण म्हणू शकतो आपण. डायअल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ वॉटर म्हणूया आपण. पण थांबा, पुस्तकात शोधा, पुस्तकातली डेफिनिशन लिहा. डिफाइन इथर, गिव्ह क्लासिफिकेशन. पुढे मी ते घेईन तो पॉइंट मोस्ट इम्पोर्टंट आहे. 2 मार्काला येऊ शकतोय प्रश्न. आय-यू-पी-एस-सी पण ते पण मी घेणारच आहे. सगळ्यात महत्वाचं क्लासिफिकेशनचा पॉइंट. आता इथं ना ज्या आहेत ना, त्या आहेत पी-वाय-क्यू साठी. ओके. विनाइल अल्कोहोल. विनाइल अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला आहे तिथं बघा जवळ लगेच डबल बॉन्ड आहे. लगेच. पण OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, तिथं जर डबल बॉन्ड नसेल तर ते अलील बरं का. पुढे घेतोय बरं का मी ते पण. पण इथं अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघा. OH ग्रुप एका कार्बनला आहे, तो एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हे प्रायमरी. ओके. ओके. थांबा, 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 थांबा. इथं प्रायमरी आहे. OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. तो कार्बन 2 कार्बनला अटॅच असेल सेकंडरी. तो कार्बन 3 असेल तर टर्शरी. हे क्लासिफिकेशन वेगळं आहे. एक OH ग्रुप आहे. इथे 2 आहेत, इथे 3 आहेत. म्हणजे हे मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक जास्त असतील तर पॉलिहायड्रिक. सॉर्बिटॉल. मी तुम्हाला होमवर्क देतोय बरं का. ह्याच्यात किती OH ग्रुप आहेत मला कमेंट मधून सांगा. सॉर्बिटॉल. हिंट पण देतो. हेक्साहायड्रिक अल्कोहोल. हेक्सा म्हणजे कळालं असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. हां, इकडे आहे बघा अलील ग्रुप. अलील ग्रुपमध्ये काय आहे, की OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. तो आहे sp3. आणि इथं डबल बॉन्ड असेल, तो झाला अलील ग्रुप. आणि बेन्झील ग्रुप म्हणजे काय? तुमची जी बेन्झीन रिंग आहे, त्याला पहिल्यांदा CH2 ग्रुप अटॅच करा आणि मग OH असेल. हे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये पण बघितलंय. ठीक आहे. बेन्झील, क्लोराईड, बेन्झील. पण हे प्रायमरी आहे. या एका हायड्रोजनच्या ऐवजी अजून एक अल्किल ग्रुप असता तर सेकंडरी, अजून असता तर टर्शरी. व्हिडिओ पॉज करा. पण हे सगळं साठी म्हणून करा. तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल त्यात पी-वाय-क्यू शोधा. हे प्रश्न सापडतील तुम्ही खुश व्हाल, की जमतंय म्हणून. अलील, विनाइल, बेन्झीन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल, फिनॉल, इथर दोन्ही टॉपिकमध्ये पी-वाय-क्यू शोधा. नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो इथरमध्ये तुम्हाला माहिती आहे सिमेट्रिकल.
आता हे दोन्ही ग्रुप सेम असतील तर सिमेट्रिकल. बघा दोन्ही ग्रुप सेम आहेत. पण दोन्ही ग्रुप वेगळे-वेगळे असतील तर अनसिमेट्रिकल किंवा त्याला मिक्स्ड इथर सुद्धा म्हणतात. ओके. इथरची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन. सगळ्यात महत्त्वाचं ना मला सांगायचंय अल्कोहलच्या बाबतीत कार्बिनॉल सिस्टम साठी. शांतपणे बघा, शांतपणे बघा, की हा तुमचा मिथिल अल्कोहोल आहे. ओके. मिथिल अल्कोहोल आणि या मिथिल अल्कोहोलला 3 हायड्रोजन अटॅच आहेत. बरोबर आहे? मग या हायड्रोजनला कुठल्यातरी अल्किल ग्रुपनं रिप्लेस केलं. समजा मिथिल ग्रुपनं केले तर CH लिहितो. तर याचं नाव येणार मिथिल आणि ह्याला म्हणायचं कार्बिनॉल. 2 मिथिल ग्रुप असतील तर डायमिथिल कार्बिनॉल. इकडं मिथिल ग्रुप आहे आणि इकडं इथिल ग्रुप आहे. मग अल्फाबेटिकल नुसार इथिल अगोदर घेतला पाहिजे. मग इथिल मिथिल कार्बिनॉल इम्पोर्टंट आहे. मुलांना हे येत नाही. टेक्स्टबुक रीडिंग करत नाहीत ना. तुम्हाला सांगतो हा अख्खा पॅराग्राफ वाचून काढा. तुमच्या गोष्ट लक्षात येईल. कार्बिनॉल सिस्टम नोट डाउन करून ठेवा. मी तुम्हाला सांगतो, हा तुमचा होमवर्क आहे. प्रायमरी, सेकंड हे सिम्बॉल दिसलं ना तुम्हाला पुस्तकात, तो पॉइंट करायचाच लक्षात घ्या. साठी तुम्ही म्हणता ना मुलं, की व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन्स कुठून येतात? तर इथूनच येतायत लक्षात घ्या. ओके. किंवा एम कुठले असतात? तर मोस्टली यातले एम असतात. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेशन बघा. हं. सांगू का तुम्हाला? क्रोटोनिल अल्कोहोल, इथिलीन ग्लायकोल हेच प्रश्न तुम्हाला सीईटीत दिसतील. मग हेच टेबल करा. ह्याच्यातलेच आय-यू-पी-सी नॉमेनक्लेचर करा. ओके. आता नेक्स्ट बघा. हे सगळ्यात मोस्ट इम्पोर्टंट म्हणतोय मी. याला म्हणतोय मी मोस्ट इम्पोर्टंट. रिसोर्सिनॉलमध्ये किती OH ग्रुप आहेत असं विचारतात. रिसोर्सिनॉलमध्ये किती OH ग्रुप आहेत? OH ग्रुप आहेत. फ्लोरोग्लिसिनॉलमध्ये किती आहेत? 3 आहेत. पायरोग्लिसरॉलमध्ये 3 आहेत. अरे सिंपल विचारतायत प्रश्न, तुम्हाला ते आलंच पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेशन. हे आहे ना, सी मधला प्रश्न आहे. म्हणजे ॲट द एंड मला सांगायचंय बोर्डच्या एक्झाममध्ये आणि CETमध्ये IUPACचा जो प्रश्न येतो ना, तुमच्या टेक्स्टबुक मधला असतो गॅरंटेड. मग हे पुस्तकातलेच टेबल आहेत ते परफेक्ट करा. आता शांतपणे बघा, पुस्तकात प्रॉब्लेम 1.1 म्हणलंय, स्ट्रक्चर काढायला सांगितलं. या स्ट्रक्चरचा पण अभ्यास नक्की करा. ओके. आता जरा वेळ लागेल. अल्कोहोलच्या प्रिपरेशनच्या रिएक्शन्स आहेत. अल्कोहोलच्या प्रिपरेशन रिएक्शन. पहिलं कुठली दिलेलं आहे? फ्रॉम काय म्हटलंय? अल्किल हलाइड. अल्किल हलाइडची रिएक्शन एक्वियस KOH किंवा मॉइस्ट Ag2 वर झाली, की अल्कोहोल तयार होतं. बघा नीट बघा, नीट लक्ष द्या. इथं पण अल्किल आहे, हायड्रेशन आणि इथं पण अल्कीन आहे. ओके, पण काय दिलंय? वेगळं नाव दिलंय. सांगू का तुम्हाला? हायड्रोबोरेशन. अल्कीनचं जर हायड्रोबोरेशन केलं, ओके, THF टेट्राहायड्रोफ्युरॉन हा कॅटलिस्ट वापरतात त्याच्यात. लक्षात घ्या. मग हे जे आहे ना, त्यात प्रायमरीच अल्कोहोल मिळतो आणि याच्यात तुम्हाला सेकंडरीच अल्कोहोल मिळतो. पण इथेनॉल हे एक्सेप्शनल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं बघा. शांतपणे लक्ष द्या बघा इथं. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड मिळतं. मग अल्डिहाइडचं रिडक्शन करा, अल्कोहोल येणार आहे. मग सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की कीटोन येतोय. मग कीटोनचं रिडक्शन करा, सेकंडरी अल्कोहोल तयार होणार. मग सांगू का गंमत? लगेच मी तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. इथं बघा सीईटीतला प्रश्न आणि PYQ आहे. सीईटी MCQ आलाय बोर्डच्या एक्झाममध्ये. काय? समजून घ्या. रिडक्शन करतोय, दोन्ही पण रिडक्शन आहेत. पण जर तुम्ही निकेल कॅटॅलिटिक रिडक्शन केलं, तर हा डबल बॉन्ड राहत नाहीये. पण जर तुम्ही लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड घेतलं, तर हा डबल बॉन्ड रिटेन होतोय. मोस्ट इम्पोर्टंट आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये फक्त एवढं दिलं होतं. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये बघितलं पाहिजे आणि मी सांगू का कसं करायचं? पण मोजायचे. 1, 2, 3, 4, 5 या रिएक्शनमध्ये कार्बन आहे तेवढेच राहणार. ओके. डबल बॉन्डचं काय होणार आहे? सिंगल बॉन्ड लक्षात घ्या. पण हा जो ग्रुप आहे OH मध्ये कन्व्हर्ट होणार आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 चे 5 कार्बन शेवटी OH ग्रुप अटॅच करा. मग काय येणार? पेंटॅन 1 OL ओके किंवा N पेंटिल अल्कोहोल येणार आहे. सिंपल. ओके. आता हे पण मी पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन केलं तर व्यवस्थित लक्षात घ्या. आता हा तुमचा होमवर्क आहे. हे जे इपॉक्साइड आहे ना, बघा त्याचं स्ट्रक्चर कसं वेगळंच दिलंय की नाही? हा प्रश्न VSA, MCQ म्हणून बोर्डच्या एक्झाममध्ये येऊ शकतोय. आता फिनॉल. मी तुम्हाला सांगतो. माझा एक जुना व्हिडिओ आहे तो बघा आणि मला होमवर्क तुम्हाला सांगायचा आहे, की फिनॉलच्या 5 रिएक्शन्स आहेत, की ज्याच्यापासून आपण फिनॉल तयार करतोय, प्रॉडक्ट तयार होतोय फिनॉल. ओके. आणि फिनॉलच्या अशा 10 रिएक्शन्स आहेत. रायमर टीमन, कोल बेस रिएक्शन, ऑक्सिडेशन, पिक्रिक ॲसिडची रिएक्शन आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सल्फ्युरिक ॲसिडच्या 2 रिएक्शन आहेत. नायट्रेशनच्या 2 रिएक्शन आहेत. तुम्हाला सांगतो असं ते क्लोरिनेशन ब्रोमिनेशनच्या 2 रिएक्शन्स आहेत. टोटल 10 रिएक्शन्स आहेत. करायचे आहेत. हे तुम्हाला मी होमवर्क देतोय आणि हाच या धड्यातला सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे. मोस्ट इम्पोर्टंट. अरे येणारच आहे परीक्षेत. तर हे केलंच पाहिजे. विल्यमसन सिंथेसिस. आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाय. किती मिनिटं झाली? 10 मिनिटं झाली. तर प्लीज जरा आता नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते. सिंपल as well as mixed ethers can be prepared by Williamson synthesis. सीईटी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. Which of the following method is used to prepare simple as well as mixed ether? Williamson synthesis. सोपा आहे की नाही प्रश्न? एमसीक्यू आहे महत्वाची. तर सगळ्यात महत्वाचं, इथं जो अल्किल हलाइड आहे तो प्रायमरीच पाहिजे. प्रायमरीच पाहिजे. दिलं असेल कुठेतरी. SN2 मेकॅनिझम आहे ना, त्याच्यामुळं अल्किल हलाइड युज्ड इन दिस रिएक्शन मस्ट बी प्रायमरी. किती महत्वाचं आहे टेक्स्ट बुक. पण कुणीतरी सांगितलं लगेच कळतंय ना, त्यामुळे माझे व्हिडिओ फॉलो करा. मी तुम्हाला सांगतोय. पण हा जो अल्किल ग्रुप आहे, तो प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शियरी चालेल. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जो अल्कॉक्सी ग्रुप आहे ना, सोडियम अल्कॉक्साइड तो कुठलाही चालेल. बघा ना, सोडियम टर्शियरी ब्युटॉक्साइड चालेल. पण जो अल्किल हलाइड आहे तो प्रायमरीच पाहिजे आणि मग तुम्हाला तो इथर मिळतोय. विल्यमसन सिंथेसिस मोस्ट इम्पोर्टंट आहे. आता मी तुम्हाला सांगतो शेवटी एनिसोलच्या रिएक्शन आणि त्याच्यानंतर एनिसोलच्या सगळ्या रिएक्शन्स करा आणि त्याच्यानंतर युजेस. ओके. मी तुम्हाला सांगतो पुस्तकातलेच हे पॉइंट्स आहेत. पुस्तक उघडून सगळ्यात शेवटी बघा तुम्हाला युजेस सापडतील. मग आता हा टॉपिक करत असताना केवळ बोर्डला टार्गेट करू नका. मुलं विचारतात, "सर बोर्ड आणि सीईटी कसं मॅनेज करू?" अरे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक. ही तयारी करताना बोर्डची तयारी होतेच. करणार तुम्ही चांगली तयारी मला माहीत आहे. ऑल द बेस्ट.